नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एक प्रश्न खूप जोरात विचारला जातोय की माजी खासदार संजय काका पाटील सध्या कुठं आहेत आणि ते सध्या काय करतायत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की लोकसभेची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक होऊन गेली. या दोन्ही निवडणुकात त्यांचा पराभव झाला. परंतु त्यानंतर संजय काका पाटील हे राजकीय आघाडीवर फारसे ॲक्टिव्ह आहेत असं दिसलं नाही. एखाद दुसऱ्या कार्यक्रमात त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाग घेतलाय, तिथं काही थोडंसं भाषण केलंय असं झालं असेल. परंतु त्यांचा जो नेहमीचा कामाचा धडाका आहे, नेहमीच्या कामाची जी त्यांची तडफ आहे, ती आपल्याला फारशी कुठं दिसली नाही अशी त्यांच्या समर्थकांची तक्रार आहे. याचं कारण असं की संजय काका पाटील हे शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जातात आणि ते सातत्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील, अगदी सांगली मिरजे सारख्या शहरी भागातल्या लोकांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न सातत्यानं शासनाबरोबर अगदी केंद्र सरकारसमोर सुद्धा मांडताना सातत्यानं दिसायचे. विशेषतः पाणी योजनांच्या बाबतीत त्यांनी खूप काम केलं आणि या पाणी योजना गती देण्यासाठी सुद्धा त्यांनी सतत खटपट केली. मध्ये काही दिवसापूर्वी त्यांनी सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे जे माजी आयुक्त होते, ज्यांची बदली होऊन ते आता दुसरीकडे गेलेले आहेत, त्यांच्या कारभाराची चौकशी करावी म्हणून एक मागणी केली. त्यानंतर पुन्हा संजय काका पाटील यांची काही हालचाल आहे असं आपल्याला दिसलं नाही. संजय काका पाटील यांनी लोकसभेची निवडणूक हे भारतीय जनता पक्षातर्फे लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला. विधानसभेची निवडणूक मात्र त्यांनी अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लढवली, तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून. त्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. अर्थात पराभवानं ते काही खचून जाणाऱ्यापैकी नेते नव्हेत. त्यांनी यापूर्वी अनेक पराभव पचवलेले आहेत. पराभवातनंच ते पुन्हा उठून उभे राहिले आणि 2 वेळा खासदार झाले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाले, त्याच्याही आधी ते आमदार झाले, ते तासगाव कारखाना ते सांभाळत होते. त्यामुळे पराभव काही त्यांना फारसा काही हे नव्हे, तो त्यांचं काम थांबवणारा नव्हे. आणि शेवटी राजकारणामध्ये हार जीत ही चालतच असते. परंतु मधल्या काळामध्ये असं झालं तर की संजय काका पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, परंतु तिथं ते फारसे रमलेले नाहीत किंवा रमत नाहीत आणि त्यांची पुन्हा भारतीय जनता पक्षात यायची इच्छा आहे अशा स्वरूपाच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या. अर्थात याबाबत संजय काकांनी स्वतः कुठेही काही भाष्य केलेलं नव्हतं. परंतु सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी संजय काका पाटील यांचा भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशाचा विषय संपवून टाकला. त्यांनी असं सांगितलं की संजय काका पाटील हे सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन जर काही करायचं असेल तर त्यांचा पक्षच करेल, अजितदादाच त्याची जबाबदारी घेतील. आता ते आमचे जुने मित्र आहेत काका, त्यामुळे त्यांना काही मदत लागली तर आम्ही अवश्य करू. आता या पालकमंत्र्यांच्या निवेदनानंतर जवळजवळ त्यांच्या भारतीय जनता पक्षातल्या प्रवेशावरती शिक्कामोर्तब झालं. प्रवेशावरती शिक्कामोर्तब नव्हे तर प्रवेश होणार नाही याच्यावर त्यांचं शिक्कामोर्तब झालं. आता एक झालं की त्यांचे जे सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांचे संपूर्ण आता 2 वेळा ते खासदार होते सांगली जिल्ह्यामध्ये. साहजिकच त्यामुळं सांगली जिल्ह्यातले कार्यकर्ते, त्यांचे समर्थक, त्यांचे अनुयायी हे सातत्यानं त्यांच्या पाठीमागे लागलेले आहेत की काका तुम्ही आता ॲक्टिव्ह व्हा. ठीक आहे, भारतीय जनता पक्षात तुम्हाला प्रवेश करण्याला प्रतिबंध केलेला आहे. त्याची कारणंही समर्थक सांगतात वेगवेगळी की संजय काका पाटील जर भारतीय जनता पक्षात गेले तर ते पुन्हा एकदा आपल्याला डोईजोड होतील असं त्या पक्षातल्या काही लोकांना वाटतं आणि म्हणून ते काकांना अडथळा करतायत, त्यांना ते पक्षात प्रवेश देऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. अशा वेगवेगळी कारणं ते सांगतात. ती कारणं कोणती असोत, त्याच्याकडे काही संजय काका काही फारसं लक्ष देत नाहीत किंवा त्याबद्दल काही बोलतही नाही. परंतु आता सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे, सगळ्या अनुयायांचं म्हणणं आहे, सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांचं म्हणणं असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, सांगली जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत, वेगवेगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. अगदी तासगावची आहे, कवठेमहांकाळची आहे, विट्याची आहे, इस्लामपूरची नगरपालिकेची निवडणूक आहे, आष्ट्याची नगरपालिकेची निवडणूक आहे, जतची आहे.
तर या सगळ्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. कार्यकर्ते मोठ्या उत्साहानं तयारी करायला लागलेले आहेत. अनेक इच्छुक आहेत या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्यासाठी. तर काकांनी आता आपला पुन्हा एकदा तडफदारपणा दाखवावा. त्यांनी पुन्हा एकदा पुढाकार घ्यावा आणि आत्ता ते ज्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतायत त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच त्यांनी सक्रिय व्हावं, अशी आता लोकांचा, त्यांच्या अनुयायांचा, कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह त्यांच्या पाठीमागे सुरू आहे. त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या त्या तालुक्यातल्या नेत्यांच्या बरोबर, त्या त्या मतदारसंघातल्या नेत्यांच्या बरोबर एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस याच्या बैठका घ्याव्यात, कार्यकर्त्यांच्या बैठका घ्याव्यात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा संजय काका पाटील या नावाचं वादळ निर्माण करावं, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची, अनुयायांची इच्छा आहे. आणि त्यानुसार सगळ्यांचा तगादा सध्या संजय काका पाटील यांच्या पाठीमागं सुरू आहे की तुम्ही काका आता स्वस्थ बसू नका. ठीक आहे, भारतीय जनता पक्षातले लोक तुम्हाला काही अडथळा करत असतील, तुम्ही येऊ नये म्हणून खटपट करत असतील, पण आपल्याला अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि तो आपल्या विचारांशी बराचसा, मूळच्या विचारांशी बराचसा मिळता जुळता आहे. तिथं आपल्याला काम करायची मोठी संधी आहे. अजितदादांचा तुमच्यावर विश्वास आहे. अजितदादा तुम्हाला ताकद देतील आणि आपण कामाला सुरुवात करूया. माजी आमदार विलासराव जगताप साहेब आहेत, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख साहेब आहेत, अजितराव घोरपडे सरकार आहेत, शिवाजीराव नाईक साहेब आहेत, निशिकांत दादा पाटील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांचे आणि संजय काकांचे अतिशय चांगले संबंध आहेत. त्यामुळं आपण त्या पक्षामध्येच सक्रिय होऊया. भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागण्यात काही अर्थ नाही आणि भारतीय जनता पक्षाचं तुम्ही नसल्यामुळं जे काय नुकसान व्हायचं ते होऊ दे, त्याचा आपण विचार करायचं कारण नाही. आपण अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करूया. प्रत्येक तालुक्यामध्ये आज ह्या पक्षानं जर आपली फळी मजबूत केली तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण चांगलं यश मिळवू शकतो, असं संजय काकांचे कार्यकर्ते त्यांना सांगतायत. जत तालुक्यामध्ये आपली स्थिती मजबूत आहे, आटपाडी तालुक्यात स्थिती आपली मजबूत आहे, पलूस तालुक्यामध्ये आपण चांगलं संघटन वाढवू शकतो, तिथेही आपल्याला मानणारे अनेक कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. कडेगाव तालुक्यात सुद्धा आपण चांगला मुसंडी मारू शकतो. मिरज तालुक्यात आपल्याला खूप मोठा वाव आहे आणि सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात सुद्धा आपण मोठं काम उभं करू शकतो, चांगला विजय मिळवू शकतो. त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची तीच बळकट करण्याकडे संजय काकांनी पूर्णपणे लक्ष द्यावं. सर्व नेते आणि सहकारी यांच्या बरोबर राहून त्यांनी ह्या पक्षाची ताकद वाढवावी आणि त्याच्याकरता त्यांनी तालुकावार किंबहुना अगदी तालुक्यात सुद्धा 2-2 ठिकाणी सुद्धा अशा मिटिंगा घ्याव्यात, कार्यकर्त्यांना बोलवावं, त्यांना उत्साह द्यावा आणि आपलं काम पुन्हा सुरू करावं, अशी सगळ्या कार्यकर्त्यांचा, सर्व नेत्यांचा, त्यांना मानणाऱ्या, अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी दाखल झालेले सगळे नेते सुद्धा त्यांना असा आग्रह करतायत की काका आता तुम्ही सक्रिय व्हा, तुम्ही पूर्वीसारखं पुन्हा कामाला सुरुवात करा. अर्थात काकांनी अजून त्याच्याबद्दल काही भाष्य केलेलं नाही किंवा ते काही बोलतही नाहीत. पाहूया ते म्हणतात कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या मिटिंगा घेऊ, त्यांचं म्हणणं काय बघून मग आपण त्याच्याबद्दल विचार करू म्हणजे ते आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेतच, फक्त सक्रिय किती व्हायचं याचा आपण विचार करू. आणि त्या दृष्टीनं त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तयारी सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कार्यालय सुरू करा असे त्यांच्याबद्दलचा आग्रह आहे त्यांच्याकडे, कारण ते सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून त्यांनी 2 वेळेला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळे त्यांना सांगली जिल्ह्याची चांगली माहिती आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मिरज, सांगली खुद्द, सांगली महापालिका क्षेत्र, पलूस, कडेगाव या सगळ्या तालुक्यांमध्ये त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काकांनी आता सक्रिय व्हावं. काका कुठं आहेत असं विचारण्याची वेळ आमच्यावरती येऊ नये असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. बघूया संजय काका आता काय करतात, पुढं कोणती दिशा पकडतात, कोणता निर्णय घेतात, कार्यकर्त्यांचे मेळावे घेतात का आणि कार्यकर्त्यांच्या आणि अनुयायांच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा एकदा राजकारणामध्ये पुनश्च हरिओम असं म्हणून सक्रिय होतात का, हे आपल्याला लवकरच दिसेल. तुम्हाला काय वाटतंय? संजय काका पाटील पुन्हा एकदा सक्रिय झाले राजकारणामध्ये आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा बळकटी देण्याकरता त्यांनी जिल्हाभर मोहीम सुरू केली तर त्याचे नेमके काय परिणाम होतील, भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं त्याचे काय परिणाम होतील, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही जरूर आम्हाला कमेंट करून कळवा. आपल्या कमेंट सुद्धा आमचा उत्साह वाढवतात आणि आमचं हे रागरंग.com हे जे यूट्यूब वाहिनी आहे, हे चॅनल आहे, हे आपण लाईक करा आणि प्रामुख्यानं
सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.